नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कोडिंग स्पार्क. तर आज आपण काय बघणार आहे त्या अगोदर तुम्ही सांगा, तुम्ही वेबसाईट बनवता पण गुगलला समजतं का तुमच्या वेबसाईटमध्ये काय आहे? तुम्ही नक्की कशाबद्दल वर्क केलंय? 99% बिगनर्स एक सेम चूक करतात. ते डिझाईन तर परफेक्ट बनवतात पण एक टॅग कम्प्लिटली इग्नोर करतात आणि नंतर म्हणतात माझ्या वेबसाईटला रँक का होत नाही. आता आपण त्या टॅगबद्दल जाणून घेऊ आणि तो टॅग म्हणजे नेमकं काय? तो टॅग म्हणजे मेटा टॅग. रियालिटीमध्ये गुगल तुमचे डिझाईन बघत नाही. तो फक्त तुमचा कोड वाचतो आणि त्यात मेटा टॅग नसला तर तुम्ही इनव्हिजिबल आहात. आता तुम्ही विचारात पडला असेल, नक्की हा टॅग आहे तरी काय? त्याचा यूज काय? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत. मेटा टॅग. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मेटा टॅग कम्प्लीट डिटेलमध्ये समजून सांगणार आहे. काही इंटरव्ह्यू क्वेश्चन पण घेईल, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका. आता आपण समजून घेऊया मेटा टॅग म्हणजे एक्झॅक्टली काय. मेटा टॅग हा HTML मध्ये खूप इम्पॉर्टंट टॅग आहे आणि खूप युजफुल पण. सिंपल शब्दात सांगायचं तर मेटा टॅग हा असा HTML टॅग आहे जो तुमच्या वेबसाईटबद्दल माहिती देतो, पण ही माहिती युजरला दिसत नाही. ती ब्राउझर आणि सर्च इंजिनसाठी असते. म्हणजे तुम्ही जे पेज बनवतात त्याचे टायटल काय आहे, डिस्क्रिप्शन काय आहे, लँग्वेज कोणती यूज केली, वेबसाईट मोबाईल फ्रेंडली आहे का, हे सगळं मेटा टॅगमध्ये सांगितलं जातं. हा टॅग HTMLच्या हेड सेक्शनमध्ये लिहिला जातो. मेटा टॅग हा तुमच्या वेबसाईटचं इनव्हिजिबल इंट्रोडक्शन आहे, जे गुगलला सांगतं की तुमचे पेजेस कशाबद्दल आहे, त्याचं काय वर्क आहे. युजरला फक्त डिझाईन दिसते पण गुगलला पूर्ण कोड दिसतो. म्हणून मेटा टॅग शिवाय वेबसाईट कम्प्लीट होत नाही, स्पेशली SEO साठी. जर इंटरव्ह्यूमध्ये विचारलं व्हॉट इज मेटा टॅग, तर सिंपल आन्सर करायचं की मेटा टॅग्स आर HTML टॅग्स दॅट्स गिव्ह इन्फॉर्मेशन अबाउट युअर वेब पेजेस. दे आर नॉट विजिबल टू युजर बट हेल्प ब्राउझर अँड गुगल अंडरस्टँड युअर पेजेस. फक्त एकच लाईन सांगायची, जास्त नाही एक्सप्लेन करायचं. आता मी तुम्हाला मेटा टॅग डिटेलमध्ये एक्सप्लेन करते, तर नीट समजून घ्या. तुम्हाला मेटा टॅग नेमकं काय आहे हे तर समजलं, पण मेटा टॅग कसा वर्क करतो, त्याला कुठे यूज करायचं, आपण हे सगळं समजून घेऊया. तर आता बघूया वेअर मेटा टॅग्स आर यूज. मेटा टॅग नक्की कुठे यूज होतात? मेटा टॅग नेहमीच HTMLच्या सेक्शनमध्ये लिहिले जातात. त्यांना बॉडीमध्ये लिहायचं नसतं. म्हणजे जे कंटेंट युजरला दिसत नाही पण ब्राउझर आणि गुगलला दिसते, तिथे मेटा टॅग लिहायचं असतात. एक सिंपल एक्झाम्पल बघूया. मेटा टॅग यूज केल्यामुळे ब्राउझरला समजतं की पेज कसा डिस्प्ले करायचा, सर्च इंजिनला कळतं की पेज कशाबद्दल आहे, म्हणून इंडेक्सिंग आणि रँकिंगमध्ये मदत होते. सोशल मीडियाला प्रिव्ह्यू जनरेट करायला मदत होते. जसं लिंक शेअर केलं की टायटल आणि डिस्क्रिप्शन दिसते. पण एक मिस्टेक करू नका, जसं की जर तुम्ही मेटा टॅग बाहेर लिहिला तर ते प्रॉपरली वर्क करत नाही. सो एक स्ट्रॉंग रूल लक्षात ठेवा. हेड सेक्शनमध्येच मेटा टॅग लिहायचा, तिथेच ते पॉवरफुल असतं. हे फॉलो केलं तर तुमच्या वेबसाईटचं स्ट्रक्चर परफेक्ट होणार. आता आपण समजून घेऊया मोस्ट इम्पॉर्टंट मेटा टॅग्स. आता सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, कोणते मेटा टॅग्स खरंच इम्पॉर्टंट आहे. खूप लोक सगळे मेटा टॅग्स यूज करतात, पण रियालिटीमध्ये काही स्पेसिफिक टॅग खूप पॉवरफुल असतात. नंबर 1, टायटल टॅग. हे गुगल सर्चमध्ये दिसणारं सगळ्यात इम्पॉर्टंट एलिमेंट आहे. तुमचा पेज कशाबद्दल आहे हे इथून डिसाईड होतं. त्यामुळे वेबसाईटला टायटल स्पेसिफिक आणि प्रोफेशनल द्यायचं. नंबर 2, मेटा डिस्क्रिप्शन. हे सर्च रिझल्टमध्ये टायटल खाली दिसते. युजर क्लिक करणार की नाही हे डिस्क्रिप्शनवर डिपेंड असतं. थर्ड इज व्यू पोर्ट मेटा टॅग. मोबाईल रिस्पॉन्सिव्हनेस वेबसाईटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. विदाउट व्यू पोर्ट वेबसाईट मोबाईलवर प्रॉपर दिसत नाही. अँड फोर्थ इज कॅरसेट. हे टेक्स्ट एन्कोडिंग डिफाईन करतो, जसं UTF-8. UTF-8 म्हणजे जो ब्राउझरला सांगतो की टेक्स्ट कसा रीड करायचा. सिंपल शब्दात सांगायचं तर तुमच्या वेबसाईटवर जे लेटर्स, नंबर, सिम्बॉल आहेत ते ब्राउझरला प्रॉपर दिसण्यासाठी UTF-8 मदत करतो.
जर UTF-8 यूज केला नाही तर काही कॅरेक्टर्स रॉंग दिसू शकतात. हे स्पेशल कॅरेक्टर्स प्रॉपरली डिस्प्ले होण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आता आपण बघू SEO मेटा टॅग म्हणजे काय आणि ते का इम्पॉर्टंट आहेत. SEO मेटा टॅग्स हे असे मेटा टॅग आहे जे तुमच्या वेबसाईट गुगलमध्ये बेटर रँक होण्यासाठी मदत करतात. म्हणजे हे टॅग्स गुगलला सांगतात की तुमचे पेजेस कशाबद्दल आहे आणि कोणत्या युजर्सला दाखवायचे. SEO मेटा टॅग मध्ये काही खूप इम्पॉर्टंट टॅग्स आहेत, जसं की टायटल टॅग, डिस्क्रिप्शन टॅग, हे तर आपण जाणून घेतलं आहे. तसंच काही रोबोट्स मेटा टॅग आणि कीवर्ड टॅग आहे. रोबोट टॅग म्हणजे हा टॅग गुगलला सांगतो की पेजला इंडेक्स करायचं का नाही. आणि कीवर्ड्स म्हणजे असे वर्ड्स असतात जे तुमची वेबसाईट कशाबद्दल आहे ते सांगतात. म्हणजे गुगलला आपण जे वर्ड्स सर्च करतो त्यालाच कीवर्ड्स म्हणतात. हे ऑप्शनल आहे. पहिले याचा खूप यूज होता, आता नाही. आता UTF-8चा जास्त यूज करतात. आता आपण 2 युजफुल मेटा टॅग बघणार आहोत, ऑथर आणि रिफ्रेश. फर्स्ट आपण बघूया ऑथर मेटा टॅग. हा टॅग वेबपेजचं ऑथर कोण आहे हे डिफाईन करतो. याचा मेन यूज काय आहे हे आपण समजून घेऊ. हा टॅग मोस्टली फक्त कोणी पेज बनवला हे कळण्यासाठी आहे. SEOवर डायरेक्ट इम्पॅक्ट नाही करत, पण प्रोफेशनल प्रॅक्टिस आहे. सेकंड टॅग आहे रिफ्रेश मेटा टॅग. हा थोडा इंटरेस्टिंग आहे. हा टॅग पेज ऑटोमॅटिकली रिलोड करायला किंवा दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट करायला यूज होतो. म्हणजे 5 सेकंड नंतर पेज ऑटोमॅटिकली रिफ्रेश होईल आणि रिडायरेक्टसाठी पण सेम 5 सेकंड नंतर दुसऱ्या पेजवर रिडायरेक्ट होईल. पण एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, रिफ्रेश टॅग जास्त यूज करू नका. युजर एक्सपिरियन्स डिस्टर्ब होऊ शकतो. हे दोन्ही टॅग बेसिक आहेत पण रिअलमध्ये खूप हेल्पफुल आहेत. आता आपण एक खूप इंटरेस्टिंग आणि पॉवरफुल कन्सेप्ट बघूया, सोशल मीडिया मेटा टॅग. तुम्ही कधी नोटीस केलंय का, जेव्हा तुम्ही कोणत्या वेबसाईटची लिंक व्हॉट्सअप, फेसबुक किंवा लिंक्डइनवर शेअर करता तेव्हा एक प्रिव्ह्यू दिसते. टायटल, डिस्क्रिप्शन आणि इमेज सोबत हे सगळं मॅजिक होतं सोशल मीडिया मेटा टॅगमुळे. हे मेटा टॅग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सांगतात की तुमच्या पेज शेअर झालं तर कसं डिस्प्ले पाहिजे. सगळ्यात कॉमन सोशल मीडिया टॅग आहे. सोशल मीडियामध्ये 2 टॅग्स यूज केले जातात, ओपन ग्राफ टॅग आणि ट्विटर कार्ड. ओपन ग्राफ टॅग्स आपण फेसबुकसाठी यूज करतो आणि ट्विटर कार्ड आपण ट्विटरसाठी यूज करतो. ह्या टॅग्समुळे तुमची ज्या लिंक शेअर करतात त्या अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि क्लिक होण्यास चान्स वाढतो. कोणी जर विचारलं व्हॉट इज सोशल मीडिया टॅग्स तर सांगायचं सोशल मीडिया टॅग्स कंट्रोल्स हाऊ युअर लिंक लुक्स वेअर शेअर. जर तुम्ही हे यूज केलं नाही तर रॅन्डम कंटेंट दिसू शकतो जे प्रोफेशनल दिसत नाही. सो जर तुम्हाला ट्रॅफिक वाढवायचं असेल, म्हणजेच युजर तुमच्या वेबसाईटला अट्रॅक्ट झाला पाहिजे, तर हा मेटा टॅग मस्ट यूज करा. आता सगळ्यात इम्पॉर्टंट क्वेश्चन, वाय मेटा टॅग्स आर इम्पॉर्टंट. मेटा टॅग्स का इम्पॉर्टंट आहेत? सिम्पल आहे. मेटा टॅग शिवाय तुमची वेबसाईट गुगलला प्रॉपरली समजत नाही. आपण किती पॉईंट समजून घेऊ ज्याने तुम्हाला खूप इझी पडेल समजायला. पॉईंट 1, SEO सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन. मेटा टॅग गुगलला सांगतात की तुमचं पेज कशाबद्दल आहे, म्हणून रँकिंगमध्ये मदत होते. पॉईंट 2, बेटर क्लिक. टायटल आणि डिस्क्रिप्शनमुळे युजरला डिसाईड करता येतं की लिंकवर क्लिक करायचं की नाही. पॉईंट 3, प्रॉपर डिस्प्ले. व्ह्यूपोर्ट आणि कॅरसेटमुळे तुमची वेबसाईट सगळ्या डिव्हाइसवर प्रॉपरली दिसते. सोशल शेअरिंग. नेक्स्ट पॉईंट, सोशल मीडिया टॅगमुळे लिंक शेअर केली की ते अट्रॅक्टिव्ह दिसते. एक पॉईंट नेहमी लक्षात ठेवा, नो मेटा टॅग नो विजिबिलिटी. तुम्ही वेबसाईट बनवली तरी चालेल, पण मेटा टॅग नसेल तर ती लोकांपर्यंत पोहोचणार नाही. म्हणून मेटा टॅग हे ऑप्शनल नाही, ते मॅन्डेटरी आहेत प्रोफेशनल वेबसाईटसाठी. जर तुम्हाला प्रोफेशनल वेबसाईट
आणि अट्रॅक्टिव्ह वेबसाईट पाहिजे असेल तर मेटा टॅग मोस्ट यूज करा. आता आपण बघूया सगळ्यात कॉमन मिस्टेक्स जे बिगिनर मेटा टॅगमध्ये करतात. फर्स्ट मिस्टेक इज व्ह्यूपोर्ट टॅग विसरणं. जर व्ह्यूपोर्ट टॅग लिहिला नाही तर वेबसाईट मोबाईलवर प्रॉपर दिसत नाही. नेक्स्ट मिस्टेक इज रॉंग कार्ड सेट यूज करणे. UTF-8 यूज नाही केला तर टेक्स्ट स्ट्रॉंग दिसू शकतो, सिम्बॉल डिस्टर्ब होतात. नेक्स्ट इज मेटा टॅग हेड सेक्शनच्या बाहेर लिहिणे. हा सगळ्यात कॉमन आहे. खूप सगळेजण मेटा टॅग हा बॉडी टॅगमध्ये लिहितात, पण मेटा टॅग हा बॉडी टॅगमध्ये नाही, हा हेड सेक्शनमध्ये लिहायचा असतो. नेक्स्ट मिस्टेक इज मेटा टॅगला डिस्क्रिप्शन न देणे. डिस्क्रिप्शन नसेल तर गुगल रॅन्डम टेक्स्ट दाखवतो जे अट्रॅक्टिव्ह नसतं. नेक्स्ट अँड लास्ट मिस्टेक इज सेम डिस्क्रिप्शन सगळ्या पेजेससाठी कॉपी पेस्ट करणे. हे SEO साठी खूप हार्मफुल आहे. प्रत्येक पेज युनिक पाहिजे. या सगळ्या मिस्टेक अवॉइड केल्या तर पुअर SEO, बॅड मोबाईल एक्सपिरियन्स आणि लो युजर्स असे प्रॉब्लेम्स होत नाहीत आणि तुमची वेबसाईट खूप अट्रॅक्टिव्ह आणि प्रोफेशनल दिसते. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नेहमी तुमच्या वेबसाईटचे पेज मोबाईल आणि गुगल रिव्ह्यूवर टेक्स्ट करायचे. यामुळे आपल्या लक्षात येतं की कुठे काय मिस्टेक आहे. आता एक रिअल वर्ल्ड एक्झाम्पल बघूया ज्यामुळे कन्सेप्ट फुल क्लिअर होईल. इमॅजिन करा 2 वेबसाईट आहे. फर्स्ट वेबसाईट जी मेटा टॅग नाही यूज करत आणि सेकंड वेबसाईट जी प्रॉपर मेटा टॅग यूज करते. आता आपण बघू विथ मेटा टॅग अँड विदाऊट मेटा टॅग काय फरक आहे. पहिले समजून घेऊ विदाऊट मेटा टॅग. विदाऊट मेटा टॅग वेबसाईट मोबाईलवर प्रॉपरली दिसत नाही. गुगल रँकिंग खूप लो राहते. व्हॉट्सअप, फेसबुकवर शेअर केले तर प्रिव्ह्यू प्रॉपर दिसत नाही. युजरला ट्रस्ट कमी वाटतो. पण विथ मेटा टॅग वेबसाईट फुल्ली मोबाईल फ्रेंडली दिसते. गुगलमध्ये बेटर रँकिंग मिळते. सोशल मीडियावर प्रोफेशनल प्रिव्ह्यू दिसते आणि सगळ्यात इम्पॉर्टंट क्लिक आणि युजर्स वाढते. म्हणजे सिम्पल आहे. सेम वेबसाईट असू शकते पण मेटा टॅगमुळे रिझल्ट कम्प्लिटली चेंज होतो. स्मॉल टॅग बट बिग इम्पॅक्ट. म्हणून मेटा टॅग इग्नोर करू नका. ते तुमच्या वेबसाईटचा सक्सेस डिसाईड करतात. थँक यू सो मच फॉर वॉचिंग. होप यू लर्न समथिंग व्हॅल्युएबल टुडे. अशीच प्रॅक्टिस करत राहा आणि कन्सिस्टन्सी ठेवा म्हणजे कोडिंग अवघड वाटणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल आणि काही हेल्पफुल वाटलं असेल तर लाईक अँड शेअर नक्की करा आणि अशाच अमेझिंग व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. हॅपी कोडिंग, हॅपी लर्निंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.